चला मग आज मी तुमच्यासोबत पावट्याची भाजी मी कशी बनवते त्याची रेसिपी शेअर करते आणि ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील. तर इथं मी तेलामध्ये तेल तापवून कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता लसणाची फोडणी दिली. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला. कांदा चांगला भाजला का त्यानंतर टोमॅटो टाकायचं आणि टोमॅटो टाकला का लगेच बाकीचे मसाले असतात ना ते सुद्धा टाकून घ्यायचे आणि मीठसुद्धा ह्याच्यामध्येच टाकायचं. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं ज्याने की आपला मसाला करपणार नाही आणि 2 मिनिटं वाफवून घ्यायचं. त्यानंतर इथं पावट्याचे बी तुम्ही शिजवूनसुद्धा घेऊ शकता, बट मी असंच टाकते कारण मला असंच आवडतं. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि जेवढं तुम्हाला रस्सा हवं तेवढं पाणी टाकायचं. शेंगदाण्याचं कूट टाकायचं भरपूर. त्यानंतर 10-15 मिनिटं ताट झाकून ठेवायचं आणि इथं तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झाली आहे. तर मी रबरबीत केली होती. तुम्ही पण अशी एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओला लाईक करा. बाय.